तर ठाण्यामध्ये महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। बैठकीला मीनाक्षी शिंदे देखील उपस्थित आहे। जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरून आता घोषणा होण्याची शक्यता आहे। या संदर्भात निरंजन डावखरे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूयात। आमची महत्त्वाची बैठक आहे आणि निश्चितपणे याच्यामध्ये शेवटचा निर्णय हा युती संदर्भातला होणार आहे आणि त्याच्यामुळे येत्या 2 दिवसांमध्ये उमेदवारांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरू होणार। ठाणे शहरामध्ये मोठा प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आहे। नमो ठाणे नमो भारत अशा पद्धतीचा उल्लेख बॅनर कुठेतरी स्वतंत्र लढण्याचा भाजपची तयारी आहे, कारण एका ठिकाणी नेते देखील म्हणत आहे की स्वतंत्र लढू आम्ही। हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की लोकसभेची निवडणूक आहे, त्याच्यामध्ये लोकांनी मोदीजींच्या कामाबद्दलवर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीला भरभरून मतदान दिलं। त्याच पद्धतीने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय मोदीजी असतील, माननीय फडणवीस साहेब आहे यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचे भरभरून मतदान करून आमदार निवडून आले। त्याचबरोबर नगरपालिकेमध्येही ज्या पद्धतीत विकासाचं काम हे राज्यामध्ये चालू आहे त्या दृष्टिकोनाने लोकांनी रेकॉर्ड ब्रेक एवढे नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून दिले। आम्ही सध्या मोकळेच आहोत, आताच लई कामाला लागू नका, दवाखान्यात जावं लागेल, सुरेश धस यांनी कार्यकर्त्यांना मिश्किल सल्ला दिलेला आहे। आम्ही सध्या मोकळेच आहोत, आताच लई कामाला लागू नका, दवाखान्यात जावं लागेल, सुरेश धस यांनी असं वक्तव्य करत कार्यकर्त्यांना मिश्किल सल्ला दिला आहे। आमच्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक आता गेल्या 12 एप्रिल महिन्यात आमची तयारीने लागलेल्या लोकांचे कमर मोडायची पाळी आली। जे अति तयारी करते त्यांनी तर हळूहळू तयारी करा, इतक्या लवकर कामाला लागू नका, तोपर्यंत तुम्हाला हॉस्पिटलमध्ये न्यायची पाळी येऊ नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।